आज बनवायची आहे वालपापडीची सुंदर अशी रस्सा भाजी. तर ह्या शेंगा सोलाला घेऊया. ह्याच्या शिरा व्यवस्थित काढायला लागतात. शिरा जर काढल्या नाही तर ते दाताखाली येतात आणि कचकच लागतात, चोथ्यासारख्या. तर त्याच्या आधी शिरा काढून घ्यायच्या. नंतर पोट उघडायचं, त्याच्यामध्ये बघायचं आळ्या वगैरे आहेत का, आणि मग ते कट करायचं हातानं. आता मी ही भाजी स्वच्छ धुवायला घेतलेली आहे. आता ही छान स्वच्छ धुणार आहे. आधी धुवायला पाहिजे होती पण माझ्या लक्षात राहिला नाही. तर चला आता आपण आलं लसूणची पेस्ट करूया. तर काही ताईंनी कमेंट केली होती की खलबत्ता नाही आहे काय, तर मायाला खलबत्त्याचा कंटाळा येतो, म्हणून मी झटपट एकट्यासाठी कुठं खलबत्ता खणत बसू. तर आता आपण कढई तापवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये 2 पळी तेल घातले आणि तेल तापले का याचं चेक केलेले हात लावून, आणि ह्याच्यात जिरे मोहरी आणि कांदा आणि आलं लसूणची पेस्ट अशी मस्त गुलाबी रंगावर परतणार आहे. आता ह्याच्यात मी टोमॅटो टाकलाय आणि तो जरा विरघळेपर्यंत चांगलं परतणार आहे. आणि ह्याच्यात मी शेंगा घातल्यात आणि ह्या तेलामध्ये परतायच्या आहेत. ह्याच्यात घातले हळद आणि हिंग. तिखट मीठ नंतरनं घालणार आहे आणि शेंगदाण्याचं कूट पण नंतरनं घालणार, कारण की आत्ताच घातलं तर भाजी शिजल का नाही याचा अंदाज लवकर येत नाही, त्यामुळे चव सुद्धा बदलते. तर ह्याच्यामध्ये वाफेवर मी आधी शिजवली आणि नंतर थोडंसं पाणी घातलंय. मला जरा रस्सा टाईप भाजी खायची आहे, कारण की मी चपाती आणि भातावर असं सेपरेट आमटी करणार नाही, तर मी त्याचीच थोडीशी रस्सा घालून मी रस्सा भाजी करणार आहे. तर ह्याच्यामध्ये आणि थोडं एक्स्ट्रा पाणी घालूया. आता ह्याच्यात जरा शेंगदाण्याचं कूट जरा जास्त घालतो, जेणेकरून आपल्याला ती अशी रस्सा टाईप हवं, ग्रेव्ही टाईप. ह्याच्यामध्ये 1 चमचा तिखट घातले गरजेनुसार. जास्त तिखट घालायला नको, कारण की भाजी खूप गोड असते चवीला आणि ती खूप छान लागते. ह्याच्यात मीठ घातले, कोथिंबीर पेरली आणि आता मस्त शिजलेली आहे, पण आता थोडी त्याच्यामध्ये चव यावी, मिक्स व्हावं म्हणून आणि जरा झाकण लावून शिजवतो. ताटाला लावली चपाती, भात आणि प्यायला घेतलाय तांब्या. बघा किती छान भाजी झालेली आहे. रस्सा असा मस्तपैकी हे भातावर आणि भाजीवर दोन्ही पण खाता येईल असं 2 in 1 केलेलं आहे. सुक्कीच भाजी करतात, ह्याच्यात पाणी घालत नाही, पण मी जरा घालून थोडीशी रस भाजी केलेली आहे. थँक्यू. तर बघा मी किती छान केले. मला कमेंटमध्ये सांगा माझी भाजी कशी झाली आहे ते. चुकली असली तरी सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.